हे बघा आम्ही आलो एक क्रोमामध्ये आणि खूप अशी मोठी शॉपिंग केलेली आहे आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवू आणि तसं व्हिडिओ पण काढला मी इथंच आहे का नाही तिथं काढले आणि त्या दादाने खूप छान हेल्प केली म्हणजे नाही का मस्त अकाउंट वगैरे सगळं काढून दिलं तर त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलंय त्यांनी आपल्या दादूसाठी तर तुझ्याकडे त्याला नाही का वॉच स्मार्ट वॉच हां आणि स्मार्ट वॉच पण घेतलंय दादूला म्हणजे दोघं यूज करतील बहीण भाऊ इकडे एक फोटो घेऊ द्या फोटो घेणं वाटचा घे वरती कर हां वर धर ना हात आहे व्हिडिओ आणि सगळं चला काय बरी क्लॅरिटी दिसते ना आणि फायनली आम्ही क्रोमामध्ये आलेलो आहे आणि इथं क्रोमामध्येच आम्ही फोन घेतला आणि इथं खूप अशी मस्त क्वालिटीचे खूप छान छान फोन आणि खूप सारे ऑफर पण असतात आणि इतकी खुश आहोत ना आम्ही तर विचारूच नका आणि खूप असे आता फोन घेतल्याच्या नंतर आम्ही म्हणजे काय झालं अगोदर व्हिडिओ काढले होते पण जुन्या फोनमध्ये असल्यामुळे ते ह्या फोनमध्ये आलेले कारण त्याला सिम नाही आहे म्हणून आणि खूप दीदीनं मी आतमध्ये बाहेर खूप असे साऱ्या रील्स काढल्या व्हिडिओ काढले यायचे चालायचे नवीन फोन घेतला म्हटलं त्याला बघू ट्राय करून कसं व्हिडिओ दिसतो आणि तो व्हिडिओमधले जे लुक बघितला ना मी असं नाही का एकदम हॅपी माझी स्माईल झाली माझ्या चेहऱ्यावरची स्माईलच काही कमी होईना फायनली जो वेळ होता फोनचा अनबॉक्सिंग करायचा तो आला आणि मी म्हटलं चला दीदीच्या हातून कारण ती घरची लक्ष्मी आहे आणि तिच्या हातूनच फोनचा अनबॉक्स केलेला एकदम मस्त आणि बेस्ट आहे आणि मग दीदी हे बघा फोनचा अनबॉक्स करता येईल चेहऱ्यावर तुम्हाला बघूनच कळत असणार आहे खूप असा आनंद आहे आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम वेगळं स्माईल आणि नाही का म्हटलं चला आता कुठेतरी वेगळ्या याला आपली सुरुवात झाली आहे आणि खूप असं नाही का त्या आनंदाला पारावारच नव्हता असं झालेलं आणि हे बघा तिथलं जो कोहिनूर मॉल आहे ना हे सगळं तिथलं बाहेरचं मधलं लुक आणि तिथं आता आमचं दीदी मी चालली ये जा करायचे व्हिडिओ फोट कसे येतात कसे नाही म्हटलं चला इंस्टाग्रामसाठी थोडंसं काढावं इंस्टाग्रामचं तर काहीच हिशोबात नाही आहे असले ये जा करायचं पण म्हटलं चला काहीतरी थोडंसं आजूबाजूचं लुक पण छान आहे ना व्हिडिओ चांगले दिसेल तर त्याच्यामुळे चाललंय आमचं काढायचं आणि त्या क्रोमामध्ये जिथं आम्ही ज्या दादांनी आम्हाला फोन दाखवला ना खूप चांगला स्वभाव होता त्यांचा आणि माझं जे यूट्यूबचं अकाउंट होतं ना मला जास्त ह्या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये लॉग इन पण करता येत नव्हतं त्यांनी ते पण करून दिली सगळं अकाउंट माझी इकडचे तिकडं करून दिले ह्या जुन्या फोनचे नवीन फोनमध्ये तर पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभार कारण खूप हेल्प केली आहे त्यांनी आणि इथून जाणार आहोत घरी कारण डीमार्टला जायचं होतं पण आता अजिबात वेळ नव्हता खूप दमलो होतो म्हटलं चला आता घरी जा जा एवढा मोठा फोन घेतला पण आता जायचं कशाला आपल्याला तुम्हाला आम्ही दाखवते थांबा या बघा हा ही आमची कुठे गेली 4 व्हीलर हे इथं आमची 4 व्हीलर म्हणजे एवढं मोठं फोन घेऊन एवढ्या गाडीवर जायचं तसं नाही तेच म्हणत होते की एवढं मोठं फोन घ्यायचं आणि जायचं कशावर तर तुम्हाला हे बघा चला येऊन त्या गाडी घरी जायचं आता
पप्पा ऐका ना, एवढा मोठा फोन घेऊन जायचं कशावर बघा. तर नमस्कार, आम्ही आज खूप खुश आहे आणि ना त्याचं कारण पण खूप मोठं आहे. आणि तर मी ना म्हटलं आता ना जेवण्यासाठी काय करावं, तर तुमची दाजी मला म्हटले मी का तुम्हाला मस्तपैकी पनीरची भाजी देतो आणि तुम्ही का आज म्हणजे बाहेरून मागवणार आहे आणि हे करणारे घरी मस्तपैकी भाकरी करणार आहे. आणि दादू सुद्धा खूप खुश आहे. दादूचं खुशचं कारण काय सांगले दादू? स्मार्ट वॉच घेतलं बघा, दादूला खूप असं मस्त स्मार्ट वॉच घेतलंय आणि त्यामुळे तो काय आहे खुश आहे. आणि मला नवीन फोन घेऊन दिला दाजीनी, त्याच्यामुळे मी खुश आहे. कारण मला जे व्हिडिओ मी बनवत होते ना अजिबात क्लॅरिटी येत नव्हती, चांगले पण दिसत नव्हते, असं म्हणावं असं लुक येत नव्हता व्हिडिओला. आणि आता मी आज मुलांचं दादू पण जरा थोडं जास्तच खुश आहे. तर म्हटलं आता चला जे जुने माझे व्हिडिओ होते बनवलेले मी सगळे डिलीट केलेले. आणि मग मी काय म्हणलं आता हे नवीन फोन आहे याला चांगली क्लॅरिटी त्याच्यातच व्हिडिओ बनवू. तर आता हे बघा मी मस्तपैकी ज्वारीची भाकर करते आणि पनीरची भाजी पार्सल येणार आहे आपल्याला घरी. आणि मग आल्याच्या नंतर पण तुम्हाला दाखवते. खूप असं मस्त सेलिब्रेशन चालू आहे आता. तर भाकरी बनवते. आणि फोन कोणता घेतला तर सॅमसंगचा फोन घेतलेला आहे. खूप असं मस्त फोन घेतलेला आहे आणि व्हिडिओ बघूनच तुम्हाला क्लॅरिटी पण कळणार आहे कशी आली आहे ते. आणि नक्की चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता भाकरी करून घेते. भाकरी केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा दाखवते. त्याच्या आधी मी तुम्हाला फोटो बघूनच कळत असणारे व्हिडिओ बघून की क्लॅरिटी कशी दिसते आहे ती. आणि एकदम साधं सिंपल आहे. हे बघा किती मस्त लुक दिसतोय मागून सुद्धा. हे बघा पुढच्या घरात एकदम लाईट कमी तरी किती मस्त दिसते. हे बघा अजिबात पांढरं होत नाही काही नाही. तर मागच्या व्हिडिओ मध्ये काय त्या जुन्या फोन मध्ये काय व्हायचं नुसतं लुक झुक व्हायचं, अजिबात करता येत नव्हतं. आणि हे बघा खूप अशी मस्त देवपूजा केलेली आहे. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते देवपूजा. तर हे बघा खूप अशी छान देवपूजा झालेली आहे. आणि दीदीला मी म्हटलं होते तुळशीला दिवा लाव, पण तिनं काय अजून लावलेलाच नाही. गेली खेळायला ती सुद्धा मैत्रिणीकडं. तर म्हटलं मीच लावी ते आता. आणि ना हे बघा माती आणली झाडासाठी. आपलं बाहेरचा व्ह्यू बघा कसं दिसतंय संध्याकाळचं. खूप असं मस्त दिसतोय. व्हिडिओ तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला क्लॅरिटीचा अंदाज येईल. किती सुंदर सावली सुद्धा दिसते. एक आपले झाड आहे. ए दादू, हे बघा आता दादू ये ना आला का इकडं. ते बघा हाय मंदुनी हाताने. हे बघा किती भारी दिसते मागं बरं. हा खूप छान क्लॅरिटी येते. जा आता खेळायला. आणि काय होतं माहितीये का सहज लगेच पुढची बाजू पण बॅक साइड पण दाखवते ती आणि लगेच फ्रंट साइड पण दाखवते ती. एकदम इझी. खूप असं मस्त फोन आहे. तर कोणाला घ्यायचा असेल तर नक्की घ्या ह्या पद्धतीचा सॅमसंगचा. आता भाकरी करून हे काय ज्वारीचं पीठ आहे. चपात्या माझं संपलं होतं ना, चपात्या नाही येत. आता म्हटलं ज्वारीची भाकरी सगळं पण छान लागते भाजी. तर आता भाकरी करून घेते. हे बघा आपलं किचन खूप असं सुंदर दिसतंय. तर सगळं आवरून घेते, स्वयंपाक वगैरे करते आणि मग बोलते मी तुमच्याशी. तोपर्यंत आपली भाजी पण येईल आणि माझा स्वयंपाक पण होईल आणि मग नंतर बोलू. तर हे बघा पनीरची भाजी आली आहे आपली.
तिला मी ना ओपन करते. ए दादूला खाऊशी वाटते वाटतं. आणि आज इतकं खुश आहे ना, त्या खुशीला काही पारावरच नाही, आमची सीमा नाही. खुशीची पार्टी. अरे आणि फोनची तुम्हाला क्लॅरिटी समजावा, स्लो मोशन कसं घेतलेलं आहे बघा तुम्ही, ह्या गोष्टी कळावा, त्यासाठी मी हे व्हिडिओ शूट करत आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी शूट करून बघत आहे की कसा येतो कसा नाही व्हिडिओ, क्लॅरिटी कशी येते. आणि आता म्हटलं केलेलं आहे, आपलं जे पण करायचं आहे आपल्या फॅमिलीला त्यांना पण समजेल की व्हिडिओची क्लॅरिटी कशी आहे आणि फोन कसा आहे. तो फोन खूप चांगला आहे. फोनचा एकच वीक पॉईंट आहे की तो सारखा हिट होतो बस. आणि फोन सोबत चार्जर वगैरे काही मिळत नाही. तो फोन एकच नंबर आहे. जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्की घ्या. आणि आजचा व्हिडिओ थोडासा घरचा काही तिकडचा, जे मी कोहिनूर मॉल मध्ये फोन घेतला ना तिथला आहे. तर आज नाही का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खूप असा मस्त व्हिडिओ बनवलाय आम्ही. थोडंसं ट्राय केला काहीतरी वेगळं दाखवण्याचा. आणि तुम्हाला हा फोन विषयी अजून काही माहिती असेल एडिटिंगची तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, हा फोन कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. तर हे बघा दादू जेवते. दादू बघ इकडं. आणि खूप खुश आहे का नाही. हा. आणि हे बघा इथं भाजी घेतली. आणि गिदू सकाळचं जेवलेलं नाही पिल्लू माझं. इकडे बघ. आणि तब्येत बरी नाही दीदीची आज. अरे जेवली ती पण थोडंच खाल्लं होतं ना तिनं, कारण तिची तब्येत बरी नाही आज. आणि तिला सर्दी वगैरे झालेली आहे ना. पण जेवून घेते आता. हे बघा भूक लागलेली, खूप भूक लागलेली आहे. म्हटलं चला आता पटकन जेवून घेते. आणि तुम्ही पण या जेवायला. आणि आता आपला व्हिडिओ, आता जे नवीन फोन आहे त्याचं उद्घाटन तर केलेलं आहे. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता जेवून घेते, तुम्ही पण जेवा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार.